नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर कुमाडे. आजपासून 12 दिवसा अगोदर माझ्या घरच्या गोंडीबाच्या झाडावर एक कोश बनला होता. मी त्या दिवसाची वाट पाहत होतो. तो दिवस आज निघालेला आहे. तर आपण इकडे कोश बघू. त्या कोशामधून फुलपाखरू निघत आहे आणि आपण ते बघणार आहोत. मी हे दुसऱ्यांदा बघत आहे कोशातून फुलपाखरू निघताना. आज मला खूप आनंद होत आहे की आज मी हे कॉमन मार्मनचं कोशमधून फुलपाखरू निघताना बघत आहो. हा बघा कोश, हा थोडा काळा पडत आहे. काळा पडलेला आणि याच्या साईडला थोडे पांढरे पांढरे ठिपके आले. ते बघा, कोशातील फुलपाखरू ते काळ्या कलरचं दिसत आहे आणि त्याच्या पांढरे पांढरे ठिपके आहेत. ते बघा, ते कॉमन मार्मनच्या अंगावरचे ठिपके आहेत ते. आणि याला आपण हात नाही लावू शकत, हे नाजूक आहे. आपल्याला याची आता थोडा वेळ वाट पाहावा लागणार आहे. हा तेव्हा निघेल. बघा मित्रांनो, इकडे ते फुलपाखरू निघणं सुरू झालेलं आहे. ते बघा, कोशाच्या अर्ध बाहेर आलेलं आहे. हे बघा, फुलपाखराच्या 4 अवस्था असतात. एक अंड, एक अळी, एक कोश आणि फुलपाखरू. ह्या 4 अवस्था असतात. हे बघा किती लवकर निघालं. आणि जर हे कोशातून बाहेर निघू राहिलं, किती सुंदर दृश्य आहे. आणि जर हे कोशातून बाहेर निघू राहिलं असतं, आपण याची मदत नाही करू शकत, कारण की मरू शकते. आणि आपली मदत याला धोकादायक आहे. आपली मदत याचा मृत्यूचं कारण बनू शकते, म्हणून आपण याची मदत नाही करू शकत. आता हे बघा, त्याचे पंख असे जमा झालेले आहेत. आता थोड्या वेळाने त्याचे पंख असे उघडतील आणि ते उडून जाणार. हे बघा, हे बघा, हे फुलपाखरू थोडं फुललेलं आहे आणि इथं दुसरं फुलपाखरू येतं, याला त्रास देत आहे. हे बघा, हे पांढरे पांढरे जे ठिपके दिसत आहे, ते मगाशी आपल्याला कोशवर दिसत होते, हे तेच ठिपके आहेत. हे बघा, हे खूप सुंदर फुलपाखरू आहे. बहुतेक हे मादी असावी, म्हणून इथे ते फुलपाखरू येत आहे. हे बघा, आणि याचे पंख पूर्णपणे फुलल्यावर हे उडून जाणार. 1 तासानंतर हे उडून जाणार आणि तिकडे फुलावर जाऊन रस पेणार. बघा, हे पंख फुलवत आहे. हे बघा फुलपाखरू. मित्रांनो, आताच आपण आनंददायी क्षण बघितला आहे, म्हणजे की कोशामधून निघणारं फुलपाखरू बघितलं आहे. मी ज्ञानेश्वर कुमाडे. पुढच्या व्हिडिओ पुन्हा भेटतो. बाय.